आणि वडुनगर कॅप्टन आता यायचं आहे टॉस करण्यासाठी. सेमीफायनल नंबर 1 पहिला सेमीफायनलचा सामना प्रेक्षक हो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमधील एक अद्भुत अद्वितीय शो तुम्हाला या स्पर्धेचा नक्कीच बघायला मिळतोय. एन्जॉय ग्रुप 12 गावातील 12 मित्र एकत्रित येऊन आज ही स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालेली आहे. आणि या स्पर्धेतील मनोज गुळवे साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण टॉससाठी यावं. तसेच उपसरपंच ग्रामपंचायत केवनीचे आणि उत्कृष्ट क्रिकेटर आणि एन्जॉय ग्रुपचे सदस्य आकाश पाटील सध्या टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि सुदर्शन ठाकूर युवा उद्योगपती ते सुद्धा टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि मनोज गुळवी साहेब भिवंडी शहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेमीफायनल नंबर 1 आणि वडुनगर विरुद्ध कामतगर. एका बाजूला वसंत मात्रे सामाजिक संस्था गोंदवली आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप. कॉलिंग कोण करणार आहे? मी करतो. यस, वडुनगर कॅप्टन कॉल करतायत. एन्जॉय ग्रुप असा कॉल आहे आणि गोंदवली आलेला आहे म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर च्या कॅप्टन टॉस जिंकलेला मी मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा आपण मंचावरती बसावं. टॉस जिंकलेला फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग. शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी नाणेफेकी संपन्न झालेली आहे. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळेल. 2 भिवंडीतील मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. अर्थातच एका बाजूला टीम असेल स्वर्गीय रघुनाथ स्पोर्ट वडुनगर आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट कामतगर. टॉस जिंकलाय जॉली स्पोर्ट कामतगरनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि लगेचच आपण सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर कालचा जो हायलाइट राहिलेला आहे तो अर्थातच काल तुम्हाला वडुनगरचा खेळ अतिशय उच्च दर्जाचा बघायला मिळाला आणि एन्जॉय ट्रॉफीमध्ये एक नवीन संकल्पना आहे. प्रत्येकी डॉट बॉलला आपण एक रोपटं झाड लावणार आहोत. झाडे लावा झाडे जगवा असा देखील संदेश खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 126 डॉट चेंडू आलेले आहेत म्हणजे आतापर्यंत एन्जॉय ग्रुपला 126 झाडं लावायची आहेत. अजूनही आजची रात्र बाकी आहे, उद्याची रात्र बाकी आहे. एकूण 400 ते 500 जणांचा टार्गेट नक्की आपण पकडून चालूया कारण या सृष्टीला या पृथ्वीवर आताच्या कंडिशन्समध्ये आपण जी गरमी झेलतोय जे वातावरण झेलतोय त्याच्यामध्ये झाडांची किती आवश्यकता आहे याची प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचे आहे आणि एक पाऊल उचललेलं आहे आपल्या एन्जॉय ग्रुपनं आणि जरूर प्रत्येक डॉट बॉलला BCCI आणि टाटा समूह जशी 500 झाडे लावतात तशी आपण एका डॉट बॉलसाठी एक झाड लावणार आहोत आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं. परंतु ती झाडे लावल्यानंतर ती झाडांची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी असेल. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मी सर्वांना आजच आव्हान करतोय आणि लगेचच आपण सेमीफायनल नंबर 1 या ठिकाणी सुरू करत आहोत आणि तोपर्यंत ऐकूया एन्जॉय ग्रुपचा टायटल सॉन्ग. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. तिथं आमचा आवाज टॉप आहे आगरी समाज. ए साऱ्यांना आमच्या वाहिनाज कुठं पण आमचं नाव गाज. अरे झलक आमची बघायला मैदान यो भरलाय. झलक आमची बघायला
भरला आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय आमचा आयोजक हाय खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली कैलास पाट बघा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे जे खेळाडू 40+ संलग्न असतील त्यांनाच इथे संधी मिळणार आहे याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे जे रेग्युलर खेळाडू आहेत त्यांनाच इथे संधी मिळणार आहे याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे नक्कीच 40+ फॉर्मॅटमध्ये जे खेळाडू नेहमी खेळत असतात त्यांनाच फक्त खेळण्याची संधी आहे याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहणार आहोत जॉली स्पोर्ट्स कामोदगर विरोधात रघुनाथ स्पोर्ट्स वडूनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे चला क्षेत्ररक्षण करण्याकरता आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हे पाहू शकता आपण सनसेट दाखवला जातोय क्या बात आहे ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सुंदर दृश्य पाहतोय नक्कीच योगेश गुळवी साहेब यांच्याकडनं देखील एन्जॉय ग्रुप करता आर्थिक साह्य आलेलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला टीम वडूनगर आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे पाहू शकता आमचे आकर्षक बक्षीस इथे दाखवले जात आहेत मालिकावीरासाठी आपण बाईक पाहू शकता त्यानंतर प्रथम क्रमांकासाठी बाईक देखील दाखवली जाते त्यानंतर सायकल्स आपण पाहू शकता बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन अँड सिरीज करता देखील बेस्ट फिल्डरसाठी आहे क्या बात आहे चला क्षेत्ररक्षण लावण्याकरता आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम वडूनगर कारण फलंदाज देखील आतमध्ये उतरलेले आहेत आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे स्टंप्सला आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे तिसरी रजनी आहे आणि सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतात दोन्ही संघ अगदी भिवंडी तालुक्याचा सर आपण विचार केला तर दोन्ही मातब्बल संघ आहेत दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा आहे आता या मॅचमध्ये कोणाचं वर्चस्व असणार हे पाहणं आता तितकंच गरजेचं आहे हे पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हे सनसेट दाखवलं जाते फार सुंदर दृश्य आता आपल्याला या टीव्ही सेटवरती पाहायला मिळतोय ही स्पर्धा मित्रांनो आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त ओम फोटो लाईव्ह ही वाहिनी ऑन करायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावण्याकरता शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपण वडूनगर संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज बघा एक महत्त्वाची सूचना आहे खेळणाऱ्या सर्व संघांनी या ठिकाणी ऐकायचं आहे आपण मालिकावीरासाठी
बघा एक महत्त्वाची सूचना आहे, खेळणाऱ्या सर्व संघांना विशेष सूचना आहे, मालिकावीरासाठी आपण जी बाईक देणार आहोत त्या बाईकसाठी फायनल मॅचपर्यंत पॉईंट आपण काउंट करणार आहोत आणि टॉप 4 मध्ये येणाऱ्या 4 संघांपैकी एका खेळाडूला मालिकावीराची बाईक दिली जाणार आहे. एका धावेसाठी 1 गुण, एका विकेटसाठी 5 गुण अशा प्रकारचं काउंट असेल. एका धावेसाठी 1 गुण, एका विकेटसाठी 5 गुण अशा प्रकारे पॉईंट आपण काउंट करणार आहोत आणि फायनल मॅचपर्यंत पॉईंट्स आपण काउंट करणार आहोत याची नोंद असू द्या. आणि टॉप 4 मध्ये जे 4 संघ असतील त्यापैकीच एका खेळाडूला मालिकावीराची बाईक मिळेल, ही नोंद सर्वांनी घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचं आपण करूया एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. हे पाहू शकता आमचं VIP डाईस दाखवलं जाते. एन्जॉय ग्रुपचे काही मेंबर्स तिथे विराजमान झाले, तसेच जयदुर्गा टिमगरपाडा संघाचे काही खेळाडू देखील तिथे विराजमान झालेले आहेत. हे पाहू शकता आपण. योगेश गुळवी यांना देखील आपण पाहू शकता. यांच्याकडून एन्जॉय ग्रुपला आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. वेलकम योगेशजी गुळवी, आपलं देखील स्वागत आहे. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता सुभाषजी धुमाल साहेब यांना देखील आपण पाहू शकता. सरांना आमच्या भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहणार आहोत. जॉली स्पोर्ट्स कामतगर विरोधात स्वर्गीय रघुनाथ स्पोर्ट्स वडूनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा एक दक्षता घ्यायची आहे, ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकला जाणार आहे त्यावेळेस टायमर देखील ऑन होणार आहे, याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असेल आणि 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला बरोबर 3 षटके हे पूर्ण करायची आहेत. तुम्ही जर 16वा किंवा 17वा मिनिट घेतलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. 2 वॉन तुम्हाला असतील, पंच 2 वॉन तुम्हाला त्या 15 मिनिटामध्ये करणार आहेत. जर तुम्ही अतिरिक्त वेळ घेतलात तर तुम्हाला ग्राउंडमध्येच पॅनल्टीचा सामना हा करावा लागेल, अशी पंचांनी आणि कमिटी मेंबर्सने आम्हाला सूचना पोहोचवलेली आहे. याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. प्रति षटकामागे आम्ही तुम्हाला 5 मिनिटं देणार आहोत. तुम्हाला बरोबर 5 मिनिटामध्ये 1 षटक पूर्ण करायचं आहे. 20 मिनिटाचा अवधी असेल आणि त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला बरोबर इनिंग कंप्लीट करायची आहे. दोन्ही टीम्स इथे आता आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला कामतगर संघ आहे, ज्याने पहिल्या दिवसामध्ये फार सुंदर खेळ साकारला. त्यानंतर कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर वडूनगर संघ, त्यांचा देखील खेळ फार सुंदर राहिला. चला मॅच ऑन करायची आहे. पंच विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. दोन्ही टीमचे 12 मॅन देखील आमच्याकडे पाठवायचे विनंती असेल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू, कामतगर संघाचे 12 मॅन आलेत. चला बघा, आपण जास्त वेळ घेत आहात, विनंती असेल. बघा पंचांनी देखील आम्हाला सांगितले फर्स्ट वॉन आपल्याला आलेली आहे. 2 वेळा तुम्हाला फक्त वॉर्निंग दिली जाणार, त्यानंतर ऑनफिल्ड अंपर तुम्हाला डायरेक्टली फायनलाइज करतील, याची दक्षता घ्यायची आहे. 12 मॅन देखील पाठवायचं आहे टीम वडूनगर. सचिन पाटील आणि विनोद पाटील ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या विकेट करता दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपण सचिन पाटीलला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्यांचे छोटे बंधू विनोद सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करायची आहे, विनंती असेल.
जी वेळ आम्ही तुम्हाला दिली होती तुम्हाला सर ती आता वेळ पूर्ण झालेली आहे. बरोबर तुम्हाला 5 वाजता रिपोर्टिंग करायची होती, तुम्ही थोडंसं वेळ जास्त घेतलेला आहे. वेळेसंबंधित सर्व कर्णधार विनंती असेल आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता आपण गोलंदाज महेश काबूकर याला पाहतोय. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आलेला आहे. आपण करूया मॅचला सुरुवात. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंगची विभरचना ही लावण्यात येत आहे. पाहू शकता आपण 30 सर्कलमध्ये तब्बल 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळणार, कारण षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर ठेवायचे आहेत ते आपण पाहू शकता. एक खेळाडू आपण काऊ कॉर्नरच्या कोपऱ्यावरती पाहतोय, दुसरा स्क्वेअर लेगला थोडं फॉरवर्ड ठेवण्यात आलेलं आहे. हे फिल्डिंगची विवरचना पहिल्या षटकाकरता पाहायला मिळते. स्ट्राईकला बॅटर सचिनला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण विनोदला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा ऑन साईडला वळवळ गेलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. श्री गणेश झालं. 6:38 पहिला चेंडू यावेळेस पडलेला आहे. टायमरची देखील आपण इथं घोषणा केलेली आहे. सचिन ऑन दी मार्क. एक धाव त्याच्या खात्यामध्ये आता आपण टाकणार आहोत. स्ट्राईकला बॅटर यावेळेस विनोद तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर. विनोदच्या बॉडी लँग्वेज ओळखलं गेलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय बरोबर बुंदामध्ये हा चेंडू टाकला गेला. बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका. बॅकफुट पंच. चेंडू वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. आजच्या दिवसातला पहिला चौकार. जास्त फो. काही खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. वॉट अ शॉट. काय सुंदर फटका होता. बॅकफुटला जाऊन फटका खेळला गेला. चेंडूसाठी जागा बनवली. बॅट आणि बॉलमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि ज्यावेळेस चेंडू बॅटवर आदळला गेला त्यावेळेस मात्र 4 धावाची मोहर लागली गेली. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आले. एक धाबे ते पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दरम्यान फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. बॅटरकडे संधी होती. 2 धाबा इथे पूर्ण करण्याची. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. एक चांगल्या फटक्यात एक मी म्हणेन मास्टर माइंड क्रिकेट खेळताना आपल्याला कामतगर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनोद पुन्हा एकदा तयार. दूरवरचा चेंडू. यावेळेस छेडछाणी करायची होती. लांबचा चेंडू होता. बॅटचा फेस फक्त ओपन करायचा होता. चॉप करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा संपर्क नाही आहे आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. चौकार काढल्यानंतर आपण महेशचा विचार केला तर अगदी लाईन तर लेन फार सुंदर त्याची पाहायला मिळते. योग्य ती लाईन त्याची पाहायला मिळते. फुलटॉ चेंडू यावेळेस टर्न केला जातोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर नाही थांबणार. येतो हा चौकार. भारी आयोजन केलाय आमच्या काळीराम म्हात्रे दादानी. भारी आयोजन आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाने DRHची मागणी केलेली आहे. यस, कॅन्सल केलेला आहे. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता 11 या अंकावरती आहे. काय सुंदर फटका होता. फुलटॉस चेंडू होता. स्वतःला जागा बनवली होती. अगदी हलक्या हाताने मी म्हणेन चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली आणि ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये जुळणी झाली त्यावेळेस दिशा आणि दशा ही बदलली गेली आणि चेंडू आपण पाहिलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर वेगाने सरसवला गेला. 4 धावांकरता षटक क्रमांक पहिलं हे समाप्त झालं आणि 11 धावा खर्च केल्या गोलंदाज महेश काबूकर याने. षटक क्रमांक दुसरं आपला मार्गस्थ होणार. गोलंदाजी करण्याकरता आपण जितू धुमाळे यांना पाहतोय. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर याच गोलंदाजी
विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे आणि तोच सध्याच्या घडीला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिन पाटील, विनोद पाटील चांगली भागीदारी करताना पहिल्या डावा करता आपल्याला अलिमगड कामतगर संघाकडनं पाहायला मिळते. जीत माली आपण देखील सज्ज राहायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू निघून चाललाय कव्हरच्या दिशेने. एकदा बी ते पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, यावेळेस नकार आलेला आहे आणि एकच धाबी ते पूर्ण होणार. चांगली कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक धाबी ते विनोदनी पूर्ण केली. खरं तर दुसरीचा प्रयत्न देखील यावेळेस झाला होता परंतु सचिनने नकार दिला. धावसंख्या 12 या अंकावरती आहे. जितू दुमाळे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये याच गोलंदाजाने विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली या स्पर्धेमध्ये. पुन्हा तोच आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार. फुलटॉ चेंडू ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, विकेट डोक्यात, फिल्डर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागला टीम जॉडी स्पोर्ट्स कामतगर संघाला. सुपर कॅच, काय सुंदर झेल पाहायला मिळाला. शेवटपर्यंत नजरे अगदी मी म्हणे चेंडूवरती होती. नजाकत फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. जजमेंट किती चांगलं राहिलं होतं आणि अखेरकार सचिन नावाच्या फलंदाजाला जागा सोडावी लागली. विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि जितू दुमाळ्याने कालच्याच प्रमाणे आज देखील सातत्य टिकून ठेवलं आणि आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने विकेट प्राप्त केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अमोल पाटीलला आपण पाहतोय. विनोद पाटील आणि अमोल पाटील ही जोडी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रमांक 3 वरती आपण अमोलला पाहतोय. आता क्रमांक 3 हा त्याला सांभाळायचा आहे. सचिन बाद झाल्यानंतर ती जागा त्याला चालवायची आहे. ते ओझं आता त्याच्या खांद्यावरती आलेलं आहे. ते ओझं आता तो पेलणार का हे पाहणं गरजेचं आहे, कारण समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज आपण जितू दुमाळ्याला पाहतो, ज्याने नुकताच विकेट देखील प्राप्त केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च, त्यानंतर त्याचा पलटवार. अमोल पाटील यावेळेस बॅटिंग करताना पाहायला मिळणार. कोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस चेंडूवरती जोरात प्रहार करायचा होता. टायमिंग प्रॉपर नाही, बॅटची अतली कडा लागली. एक पूर्ण, पुन्हा दुसरीचा कॉल, फॉर्मबॉल झालं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा फायदा अमोल पाटीलने उचलला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाबा त्याने इथे पूर्ण केल्या. 2 धाबीच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता 2 ने पुढे सरकणार 14 या अंकावरती. अगदी मी म्हणेन धोकादायक धाव होती, कारण अमोल तयार नव्हता परंतु विनोदचा कॉल फार सुंदर पाहायला मिळाला आणि 2 धाबा इथे अमोलने पूर्ण केल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस सन्मान दिला गेला. हलक्या हाताने फक्त चेंडूवरती बॅटचा फेस फक्त आणला गेला, कारण अमोलला देखील माहिती आहे चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं आहे. आणि असंही क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, वाईट चेंडूचा तुम्ही समाचार घ्यायचा असतो. आणि तेच अमोल पाटीलने केलं. एक धाव त्याने पूर्ण केली आणि स्ट्राईक रोटेट करून आता विनोदला त्याने स्ट्राईक दिलेली आहे. जितू दुमाळे फार सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस मागे सरकून जागा बनवली. चांगला फटका खेळला गेलाय. चेंडू तटीय सर्कलच्या आतमध्ये अडवला जाणार. एकच धाव इथे मिळते. विनोद आऊट झालेला आहे आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, थोडंसं करेक्शन होतं, हरकत नाही. एक धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या आता 16 या अंकावरती आहे. गोलंदाज तयार. कोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. इनसाइड आउट, चेंडू निघून झाला डीपस्ट्रा बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, पुन्हा फंबळ पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अशा प्रकारे हे षटक देखील आता समाप्त झालेलं आहे. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ हा समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 18 या अंकावरती आहे. 12 चेंडूंचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पहिल्या षटकामध्ये महेश काबूकरला आपण पाहिलं.
11 धाबा त्याने खर्च केल्या. त्यानंतर जितू धुमाळे आले, त्याने 7 धाबा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने त्याच्या नावी केलं. ज्याप्रमाणे काल त्याची गोलंदाजी आपण पाहिली होती तशीच आज देखील त्यांनी तर सातत्य राखलं गेलं आणि अखेरकार या षटकामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला त्याने कमबॅक करून दिलं. ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. पाणी पिण्याची वेळ आता मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. बिरू येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 फुलटॉस चेंडू ऑन साइडला. पुन्हा चेंडू वळवला गेला. 1 बाउंस चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय चौकार. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. वॉट अ शॉट. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. काय सुंदर फटका सजवला होता. 1 बाउंस चेंडू आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर जाताना. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस फुलटॉस वर घेतलं गेलं. समोर खेळायचं होतं. टायमिंग व्यवस्थित नाही. चेंडू पॉइंटला ट्रॅव्हल झाला. इथे देखील दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय. फेकी फार उशिराने आली आणि दरम्यान बॅटरकडे संधी होती 2 धाबा इथे पूर्ण करण्याची. 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतोय धाबसंख्या आता 24 या अंकावरती आहे. आता इथून मी म्हणेन ड्रायव्हिंग सीटला येणं फार गरजेचं आहे. आता गाडीचे गिअर जे आहेत ते आता बदलावे लागणार. टीम जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला. पहिला आपण चेंडूचा विचार केला, चौकार नक्की चला. त्यानंतर बिरूचं कमबॅक पाहायला मिळालं. 2 धावा पुन्हा त्याने खर्च केल्या. समोरला यावेळेस चांगला फटका, लॉफ्टेड फटका आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणार हा चौकार. सुपर शॉट. आमचा आयोजक आहे खंबीर सदा. दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. विनोद ऑन द फायर, सचिन ऑन द फायर. सचिन नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गुणगावतोय. त्या वादळाला आता शांत करणार कोण असा प्रश्न आता उमटलाय वडूनवगाच्या गोलंदाजाकडे. कारण बिरूवती आता आक्रमण चढवलं जातंय. पुन्हा फुलटॉस चेंडू यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाने निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. पुन्हा दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय आणि इथे देखील 2 धाबा पूर्ण होणार. सध्याच्या घडीला आपण बिरूचा विचार केला तर अजूनही त्याला लाईन व्यवस्थित सापडलेलं नाही आहे. ज्या टप्प्याची अपेक्षा त्याच्याकडनं आहे मात्र तो टप्पा तो हाताळत नाही आहे. वारंवार फुलटॉस चेंडू तो टाकतोय आणि त्याचा चांगला समाचार सचिन पाटील घेतोय. आणि सचिन नावातच बरंच काही आहे. काय सुंदर फलंदाजी सध्याच्या घडीला सचिनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण विचार केला 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. सुपर बॅटिंग. त्याला बघा किती चांगली साथ पाहायला मिळते. अमोल पाटील याची देखील पुन्हा एकदा एक चांगल्या खेळीचा भरणा पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप वैयक्तिक 18 धावींवरती सचिन खेळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मागे सरकून जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू पुन्हा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाबे ते पुन्हा पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल अमलने केला. सचिनने बरोबर ऐकला आणि इथे देखील 2 धाबा त्याने पूर्ण केल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघा ही बॉन्डिंग फार गरजेची आहे. ज्यावेळेस तुम्हाला समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं असतो ना त्यावेळेस दोन्ही फलंदामध्ये ना ताळमेळ असणं फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला तो ताळमेळ किती सुंदर पाहायला मिळतोय. यस्नो वेटचा वापर केलं जातोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. धाबसंख्या 2च्या मदतीने 32 या अंकावरती. यावेळेस मिसताय फटका. चेंडू हवेमध्ये. सचिनची विकेट डोक्यात. फिल्डर डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. दुसरा धक्का लागतोय टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. सचिन बॅक टू पवेलियन. पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. फटका फसला गेला होता. चेंडूने आपण पाहिले तर
उंची भरपूर गाठली परंतु लांबी गाठता आले नाही आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या समोर पप्या काबूकर तिथे होते आणि काय सुंदर जजमेंट पाहायला मिळालं. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर राहिली होती, नजाकत फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाली, चांगलं जजमेंट झालं आणि सचिन पाटीलच्या खेळीचा अंत झाला. आऊट होण्यापूर्वी सचिनने धावा बनवल्या, 20 धावा त्याने बनवल्या आणि चांगलं योगदान त्याने दिलं. फार सुंदर फलंदाजी सचिन पाटीलच्या बॅटपंदा पाहिली. चेंडू द्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हार्दिका स्पोर्ट्स संदप विरोधात जयदुर्गा टिमगरपाडा अशी यानंतर लढत होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर रेडी राहायचं आहे. शेवटचं षटक असेल आणि गोलंदाजी करण्याकरता आपण गोविंदला पाहतोय. बिरूने देखील थोडस जास्त धावा खर्च केल्या. गोविंद तयार, यावेळे समोर खेळला जातोय, उडवला जातोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. अमोल पाटीलच्या बॅटबॉलला आलाय धमाका, षटकार. जकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादांनी भारी आयोजन केलं. हार्दिका स्पोर्ट्स संदम विरोधात जयदुर्गा टिमगरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या इनिंग ब्रेक नंतर आपण रेडी राहायचं आहे. काय सुंदर फटका होता, समोरच्या दिशेने चेंडू उडवला होता. बॅट आणि बॉल मध्ये चांगलं कनेक्शन झालं होतं. हे पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीन मध्ये दाखवलं जाते आजच्या दिवसाचं लॉट. हार्दिका स्पोर्ट्स संदप विरोधात जयदुर्गा टिमगरपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती असेल आपण इनिंग ब्रेक नंतर या षटकानंतर आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ झाले. पहिल्या चेंडूवरती काय सुंदर फटका पाहायला मिळाला. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका खेळला गेला होता. ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये जुळणी झाली त्यावेळेस मात्र चेंडूवरती मोहर लागली गेली 6 या आकड्याची. गोविंदचं स्वागत केलं अमोल पाटीलनं आणि त्याला गोविंदला त्यांनी सांगून दिलं की शॉट से करेंगे सबका स्वागत. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 38 या अंकावरती. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये अरविंद पाटीलला पाहतोय, ज्याने कोणताही चेंडू फेस केलेला नाही आहे आणि सध्याच्या घडीला अमोल पाटीलची आता गाडी मी म्हणेन टॉप गिअरला आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला हाफ ट्रॅकर, पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल, षटकार. अरे जिथं तिथं आमचा आवाज, टॉप आहे आगरी समाज. हे साऱ्यांना आमच्या वाहिनाज, कुठं पण आमचं नाव गाज. अरे झलक आमची बघायला मैदान यो भरलाय. झलक आमची. थँक्यू. व्हॉट अ शॉट. काय सुंदर फटका होता. उचली घेणारा चेंडू होता आणि ते पाहिलं अमोल पाटील यांनी. पुलचा फटका सजवला आणि चेंडूला थेट पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. हॅट्रिक वरती आहे अमोल पाटील.
कोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस फक्त समोरच्या दिशेने चेंडूला ढकललं गेलं लॉंग ऑफला. एकदा ते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली आली आणि अखेरकार आता अमोलला त्याची विकेट सोडावी लागेल. धक्का क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अमोलच्या खेळीचा अंत. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. जीतमाळी आपण लाईट्स ऑन करायचे आहेत. जीतमाळी. अवी पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. पण अखेरकार मी म्हणेन अमोल नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये दुमलसर आलं होतं ते आता शांत झालेलं आहे. खरं तर मी म्हणेन दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमोलने नक्कीच केला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती चोरी पकडली गेली आणि अमोलला जागा सोडावी लागली. नक्कीच बघा प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. जर आपण आयवा कॅच अर्थातच सीमारेषेच्या बाहेर झेल पकडली तर कैलास शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज गोविंद तयार. यावेळेस दूरवरचा चेंडू खिचून मारला जातो. चेंडू निघून झालाय सीमारेषेच्या दिशेने. नाही थांबणार. क्लासिकल फटका. चौकार. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. थँक्यू. वॉट अ शॉट. काय सुंदर फटका होता. दूरवरचा चेंडू होता. फक्त बॅटचा फेस ओपन केला. ताकदीच्या जोरावर फटका खेळला गेला आणि चौकार आलाय. इथे लाईन पाहणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा शॉट यावेळेस अफट केलेला नाही आहे. फक्त सोडून दिलं. पंचांकडे आश्चर्याच्या नजरेनं पाहिलं आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. सुपर बॉल. यस. आणि आता DRSची मागणी करण्यात आलेली आहे तिसऱ्या पंचांकडे वाईट करता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 49 या आकड्यावरती आहे. अँड दॅट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS हा जो आहे तो गमावलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोविंद पुन्हा एकदा तयार. दूरवरचा चेंडू यावेळेस पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. निशाणा चुकला गेला. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का. बॅकअप उशिराने आलं आणि या चेंडूवरती काय घडलंय. 1+1 अशा 2 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या मदतीने आता थोडीशी पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या जाणं आता 51. एक चांगलं टोटल दुमानसर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता या मॅचमध्ये देखील रंगत येणार त्यात काही शंका नाही आहे. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. टायमिंग व्यवस्थित नाहीये. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण. पुन्हा दुसरीचा कॉल. पुन्हा मिस्टेक पाहायला मिळाली. दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं आणि रनआउटच्या रूपामध्ये आणखी एक धक्का लागला टीम कामतगर या संघाला. आमचा आयोजक आहे खंबीर सदा. दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. थँक्यू. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे आणि पहिला डाव साकारताना आपण पाहिलं जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला पहिल्या डावमध्ये धावा लागल्या गेल्या 52 धावा. समीकरणाचा आपण विचार केला येणारे आता 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असणार आहे टीम रघुनाथ स्मृती वडूनवगर या संघाला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. या क्रीडांगणाचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. त्यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वेलकम संदप टीम इन भिवंडी अँड वेलकम जयदुर्गा टेमगरपाडा. श्याम चौधरी साहेब देखील जोडले जात आहेत. सदा माळी हे सुद्धा जोडले जात आहेत. KP सुद्धा जोडले जात आहेत. महेश यस
या सर्वांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. एन्जॉय ग्रुप अशी मागणी आहे संदप संघाची आणि वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गोंदवली आलेला आहे म्हणजे जयदुर्गा टेमघरपाडानं टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. निकेतन नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. एक नवीन संकल्पना आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय ग्रुपची आहे. आज तुमचा संघ देखील फार पूर्वीचा जयदुर्गा टेमघरपाडा दिसतोय. ज्या प्रकारे पॅक टीम बनून तुम्ही या स्पर्धेमध्ये आलेलात, कशी वाटली संकल्पना? खूप छान. आणि ॲक्च्युली सगळे आमचे जुने खेळाडू एकत्र आले, खूप छान वाटलं. टॉस जिंकलेला आहे, आता फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत. नाईटमध्ये तुमचा सामना आहे, काय निर्णय घेता? क्षेत्ररक्षण गेलं. कालपासून किंवा परवापासून तुम्ही मॅचेस बघितल्या, कशा प्रकारे विकेट आहे आणि कशा प्रकारे बॉलिंग बॅटिंग होते इथे? हो, 2-4 टुर्नामेंट खेळलो इथे आम्ही, थोडंफार माहिती आहे. समोर संदप डोंबिवलीचा संघ आहे, त्या संघाविरुद्ध तुम्ही कधी रेग्युलर खेळत असताना तुम्ही खेळला असाल, परंतु 40+ मध्ये फार कमी खेळले असाल. मग एखादा प्रिव्हियस रिसेंट टाईममध्ये अशी आठवण की डोंबिवलीच्या संदप संघाविरुद्ध एखादा सामना झाला होता जयदुर्गा टेमघरपाडाचा? नाही, तशी काही आठवण नाही आहे. बघून नवीनच आहेत आमच्यासाठी ते. क्या बात आहे, शुभेच्छा असतील. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग आहे, जिंकून काय करणार होता टॉस? क्षेत्ररक्षण घेणार होतो, पण आता विरुद्ध चालायला लागेल, करून. बॅटिंग करताना काय माइंडसेट पर्टिक्युलर एखादा आकडा की ज्या धावांपर्यंत तुमच्या संघाला पोहोचायचं आहे, आणि कॅप्टनचा रोल काय असेल? 54 आमचा टार्गेट असेल. 54+ झालं तर आमचे गोलंदाज पण चांगले डिपेंड करू शकतात. कॅप्टनचा रोल महत्त्वाचा असतो, परंतु मॅचमध्ये बॅटिंग किंवा बॉलिंग काय सांगाल समोरच्या संघाविषयी आणि तुमच्या खेळाविषयी? थोडक्यात कॅप्टनचा म्हणजे माझा रोल तुम्हाला आता स्पष्ट सांगतो. मी तुम्हाला बॅटिंग करताना पण दिसणार नाही आणि बॉलिंग करताना पण दिसणार नाही, फक्त ओनली मास्टर माइंडचं काम करणार. क्या बात आहे, शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जयदुर्गा टेमघरपाडानं टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे संदप डोंबिवली संघाच्या विरुद्ध. पुन्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया कालीराम केनी सरांचा आवाज. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. मित्रांनो, सर्वांना शुभ संध्या. जय श्रीराम. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 ची आजची तिसरी रजनी आपण पाहतोय आणि पहिला सेमीफायनल सामन्याच्या दुसऱ्या डावाला मी कालीराम केनी सुरुवात करतोय. मान्यवर कक्षामध्ये आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांचं शुभ आगमन झालेलं. वेलकम. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मोहनदादा भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर पहिल्या इनिंगमधून ज्वाली कामतगर टीमनं या सेमीफायनल सामन्यातून धावा बनवल्यात 52 आणि 53 धावांचं लक्ष उभं केलं आहे. स्वर्गीय रघुनाथ स्पोर्ट वडनोगर टीम समोर चांगली स्पर्धा. मित्रांनो, या दोन टीमचा आपण विचार केला तर पहिल्या रजनीमधून की ज्वाली कामतगर टीम साईस खारबाव या संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. तर कालच्या दुसऱ्या रजनीमधून जय बजरंग कारिवली टीमला पराभूत करून स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडनोगर टीम ही क्वालिफाय झालेली आहे आणि इथपर्यंत त्यांचा प्रवास आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू टाकतील सचिन पाटील, संघाचे संघनायक आहेत. आज फलंदाजीतून देखील चांगल्या धावा त्यांच्या पायाला मिळाल्या. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर लॉफ्टेड शॉट आहे. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतील 2. अरविंद पाटीलने चेंडूला स्टॉप केलं होतं. महेश काबूकार नाम ही काफी आहे. वडनोगर संघाचा खेळाडू ज्यांनी अक्षरशः BPL स्पर्धा देखील गाजवली 2025 आणि ज्या संघाचे ते संघनायक होते तो संघ BPL स्पर्धेचा चॅम्पियन झालाय. फसुबाई इंटरबाजे सारंगाव. फटका फसलाय अमोल पाटील. वेल जज कॅच. पहिला फलंदाज महेश काबूकर जेलबच्चे स्वरूपात. भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय.
प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आला आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. नक्कीच नाना गोंडली अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता आणि कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांनी एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी आणि दोन्ही टीमला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नाना गोंडले, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मित्रांनो एन्जॉय ग्रुप आकाश पाटील असतील, श्यामशेठ चौधरी असतील, दिनेश जोशी, सदा माली, कालीराम म्हात्रे, कैलास पाटील केपी, उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, पंकज भोईर, सुदर्शन ठाकूर, रमाकांत शिवारी अँड प्रदीप पाटील यांची देण मित्रांनो आपण पाहतोय. येची देही येची डोला एन्जॉय ग्रुपचा हा क्रिकेटचा सोला आपण पाहतोय. गुरुदत्त चौथायर भाग किडानगरीमधून सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेची तिसरी रजनीमध्ये आपण आहोत. यानंतरचा पहिल्या फेरीचा आपण सामना पाहणार आहोत. हार्दिका एंटरप्राइजेस संदाप आणि जयदुर्गा टेमगरपाडा. इथे हा फटका आपण पाहतोय. नेत्रंजन पाटील आलेत, सरळ बॅटने अगदी फटका खेळले होते. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून हा चौकार आलाय. केली दिनेश गायकवाड सदा माली, कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे नक्कीच महेशजी पाटील साहेब भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक ताराली यांच्याकडून नक्कीच एन्जॉय ग्रुपसाठी या स्पर्धेला आणि खास करून जॉली कामतगर संघाला आणि महेश मोकल यांना स्पेशली महेश पाटील साहेबांनी शुभेच्छा दिल्यात. नक्कीच अमोल पाटील चांगल्या लयामध्ये आहेत, नवीन 40+ संघटनेचा खेळाडू. आणि मित्रांनो बघा एक विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एन्जॉय ग्रुपच्या वतीनं की या स्पर्धेतून जो मालिकावीर खेळाडू ठरणार आहे तो टॉप 4 मधून निवडला जाईल आणि फायनल पर्यंत गोलंदाज आणि फलंदाजी पॉइंट आम्ही ऍड करणार आहोत. या गोष्टीकडे लक्ष द्या. जे 4 संघ क्वालिफाय होतील त्या 4 संघांमधूनच त्या खेळाडूची निवड होईल. अगदी उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील आणि क्षेत्ररक्षक देखील, कारण की त्यांच्यासाठी देखील एक सायकल आहे. नक्की दिनेश जोशी असतील, आमचे श्यामशेठ चौधरी असतील, यांच्याकडून 3 सायकल स्पॉन्सर आहेत. निलेशजी चौधरी साहेब, हनुमानजी चौधरी साहेबांकडून एक बाईक आणि धनन अण्णा गवली यांच्याकडून एक बाईक आहे. हा चेंडू राजा पाटील साठी. इथे चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमधून आपण पाहतो अरविंद पाटीलनं चेंडूला स्टॉप केला होता. सिंगलनं धावसंख्या झालेल्या 5 चेंडूमध्ये 1 बाद 8, 53 बनवायचे आहेत. सचिन पाटील हा फटका हवेमध्ये केले, बघूया गॅप मोठा आहे आणि धावांचा नाही तोटा. इथे येईल चौकार नेत्रंजन पाटील साठी. काय नेत्रंजन पाटील आज संधी दिली 3ऱ्या क्रमांकावर आणि त्या संधीचं सोनं करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हर 1 बाद 12. 12 धावा लागले, त्यामध्ये 9 धावा नेत्रंजन पाटीलचे आहेत. राजा पाटील खेळतात 1 वर, महेश काबूकर बाद झाले 2 वर. यानंतर मित्रांनो आपण कुठेही जाऊ नका, एन्जॉय ग्रुप ची एन्जॉय ट्रॉफीला आपण एन्जॉय करा. जयदुर्गा टेमगरपाडा आणि हार्दिका एंटरप्राइजेस संदाप. एक बिग मॅच पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली परिसरातील एक टीम तर आपल्या भिवंडी तालुक्यातील एक मोठी टीम जयदुर्गा टेमगरपाडा.
नक्की सचिन पाटीलनं 17 धावा आज फलंदाजीतून देखील बनवलेत. विनोद पाटीलनं 10, अमोल पाटीलनं 18 आणि त्यानंतर अरविंद पाटीलनं 1 आणि अवी पाटीलनं 4. सचिन पाटीलनं प्रथमच आज सेमीफायनल सामन्यातून 17 धावांची मौल्यवान खेळी साकारलेली आहे. 53 धावांचं लक्ष आहे आणि या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. 18 चेंडूमध्ये अजूनही 41 धावा इथे बनवायचे आहेत. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडुनगो टीमला राजा पाटील. नक्कीच कालच्या दुसऱ्या रजनीमधून जय बजरंग कारिवली टीम समोरची जैनी फलंदाजी केलेली आहे त्या फलंदाजीला देखील विसरून चालणार नाहीये. चांगली फलंदाजी देखील आहे. वडुनगो टीमकडे चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सर्व आमचे लाडके प्रेक्षक, खेळाडू मित्र, मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सर्वांचं एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अमोल पाटील, अमोल पाटीलसाठी स्पर्धा खूप चांगली चाललेली आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी, अमोल पाटीलला नवीन 40+ संघटनेमधून खेळताना नक्की तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आहे. DRSची मागणी केलेली आहे. या तिसरे पंचांनी तर हा चेंडू डॉट घोषित केलेला आहे. तुम्हाला फलंदाजी करताना एक संधी आणि गोलंदाजी करताना एक संधी आहे. ती तुम्ही गमावली तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. रुपेश म्हात्रे आमच्या गुरुदत्त चौठायरबाग क्रीडानगरीचे अध्यक्ष मान्यवर कक्षामध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल, रिव्ह्यू देखील गमावला आहे. अमोल पाटील दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अगदी डॉट बॉलनं केलेली आहे. अमोल पाटीलचा आपण इथे चर्चा करत होतो. जॉली कामतगर टीमकडून खेळताना या खेळाडूनं नक्कीच इम्प्रेस केला आहे. धनराज चौधरीनं चेंडू जरूर स्टॉप केला, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. एक अतिरिक्त धाव नक्कीच इथे जास्त खर्च झालेली आहे धनराज चौधरीकडून. धावसंख्या 14 जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 2. 16 मध्ये 39. इथे बघूया काय घडलंय. अपील तर जरूर यष्टीरक्षकाची पायाला मिळाली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज राजा पाटील जेलबादच्या स्वरूपात बाद. जय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. नक्कीच मित्रांनो, एन्जॉय ग्रुप सध्या टॉप लेवलला आहे, या शंका नाही आहे. अतिशय चांगली स्पर्धा भूतो ना भविष्यती. ही स्पर्धा त्यांनी अक्षरशः 12 गावातून 13 मित्र एकत्र येऊन ही स्पर्धा त्यांनी इथे भरवलेली आहे. बाजारात नवीन फलंदाज संदीप पाटील आलेत. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे संघनायक आई गावदेवी सोनाले या संघाकडून BPL स्पर्धा देखील चांगली खेळलेत. 9 चेंडू मध्ये आले 14. हा चेंडू कमी गतीने सोडला आहे. ज्या गतीची अपेक्षा फलंदाज सँडीने केली होती त्या गतीपेक्षा कमी गतीने चेंडू हा अमोल पाटीलने टाकलाय.
अमोल पाटीलनं फलंदाजीतून 7 चेंडूमध्ये 2 षटकारासह 18 धावा देखील बनवल्यात आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतात. इथे देखील झेल टिपलाय, मोठी विकेट या सामन्यातून सँडी पाटीलची. फलंदाज बाद. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा. नक्कीच दिनेश भाऊ धनराज चौधरी यासाठी खुश असतील की श्यामशेठ चौधरीनं पहिल्या सामन्यापासून त्यांना ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. या चषकावर नाव कोरलं तर त्यांच्याकडून स्पेशल बोकड आहे आणि म्हणूनच धनराज चौधरी खुश आहेत आणि एन्जॉय ग्रुपसाठी देखील देतील या शंका नाहीये. कारण की या स्पर्धेसाठी त्यांनी 2 सायकल देखील दिलेत आणि एक दिनेश जोशीनं देखील सायकल दिलेली आहे. क्या बात आहे. अमोल पाटील छा गए. 4 चेंडू 5 चेंडू 2 विकेट आणि 2 धावा. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाजीतून 18 धावा म्हणजे अमोल पाटीलनं या सेमीफायनल सामन्यातून भरपूर काही दिलं आपल्या संघासाठी. इथे चेंडूला अगदी प्लेगचा फटका खेळलेत. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मधून अगदी चेंडूला उचललं होतं. फक्त एक सिंगल धाव. काय दुसरी ओव्हर अमोल पाटीलची इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 3 आणि 2 विकेट. महत्वाचे विकेट राजा पाटील आणि सँडी पाटीलची. आता 2 ओव्हर मध्ये बनलेत 15 आणि नक्कीच 2 ओव्हर मध्ये आता बनवायचे आहेत अजूनही 38. क्या बात है. जॉली कामतघर टीम वेलकम. भानुदास भाऊ पाटील, भाविक कुंदन पाटील. आमचा आवाज भाविक तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्टेजवर यायचं. भाविक अरविंद पाटील आज फलंदाजीतून फक्त 1 चेंडू मिळाला आणि 1 धाव. जॉली कामतघर संघाचा 1 मॅन आर्मी अरविंद पाटील. सुरेख सुरेख चेंडू वाईट यॉर्कर. इथे दबाव वाढलाय. बंदाज भाऊ भाविक आलेले बघा स्टेजवर. पहिला चेंडू डॉट टाकून सुरुवात तर अरविंद पाटीलनं आपल्या संघासाठी चांगली केलेली आहे. 11 मध्ये 38. रुपेश दादा पाटील शेलूमाता वर्ल्ड संघाचे एक सिनियर खेळाडू आम्हाला जोडले तोम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. त्यांनी एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रुपेश दादा पाटील. वर्ल्ड 17 धावा. आता 10 मध्ये 36. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. इथे हा फटका जरूर फसलाय. अमोल पाटील वेल जज कॅच. सर्व काही अमोल पाटीलचाच दिवस. 2 झेल टिपले. फलंदाजीतून 18 धावा बनवल्या. गोलंदाजीतून 2 विकेट घेतले. क्या बात आहे. छा गए गुरु. केसावी पाटील आणि अमोल पाटीलची काय साथ मिळालेली आहे जॉली कामतघर टीमला. शरद म्हात्रे देखील आहेत संघाचे अध्यक्ष आणि कामतघर शिवसेना शाखा प्रमुख. तसेच रजनी भाऊ आहेत विभाग प्रमुख. ते देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. विलास पाटील खुश, शैलेश पाटील खुश असतील, महेश मोकाल, धनराज चौधरी हे सर्व सिनियर खेळाडू खुश आहेत कारण की संघाची कामगिरी तितकी चांगली आहे. दिलीप फौजदार आहेत. नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेब देखील खुश असतील. त्यानंतर नरेश दादा म्हात्रे उद्योजक उद्योगपती कामतघर. हा पप्प्या काबूकरचा फटका. इथे देखील अमोल पाटील पिक्चर में आणि अजून एक झेल. फलंदाज पप्प्या काबूकर. झेल बाद. बॅटिंग लाईन ऑफ
नक्कीच इथे आपण पाहिली तर विकेटवर विकेट सुरू आहेत. अरविंद पाटीलला गोलंदाजीतून संधी नव्हती, फलंदाजीतून मात्र गोलंदाजीतून संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं. 4 चेंडूमध्ये त्यांनी देखील 2 विकेट घेतलेत आणि 2 धावा फक्त खर्च केले आहेत. दबाव वाढलाय. नक्कीच राजेश धाकल्या पाटील, विद्येश पाटील यांची टीम नक्कीच अमोलनी या सामन्यातून 3 झेल टिपलेत, 2 विकेट घेतलेत आणि 18 धावा बनवलेत. आणि नक्कीच अहमदनगर संघाने जर सामना जिंकला तर मला वाटतं सामनावीरसाठी आमच्या सुभाष धुमाल सरना जास्त डोका चालवायची काही गरज नाही. इथे देखील फटका बसलाय. धनराज चौधरी वेट करतायत, चेंडू कधी जमिनीवर लँड होतोय बघूया. धनराज चौधरी दुसरी धाव, 3 धावा. जितू धुमालेचा फटका होता. धनराजवर नाराज होऊ नका, जिकडे जाईल तिकडे चेंडू आता जाईल. त्यांना अशा जागेवर ठेवा की जिथे चेंडू खूप कमी वेळा जाईल. मला वाटतं त्यांना दिलीप फौजदार यांच्या जागेवर उभं केलं तर बरं होईल. 20 धावा, 7 मध्ये 33. आता हवाई सफर, मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल न काम आसान नाहीये. इथे हा देखील अरविंद पाटीलचा डॉट बॉल आलाय. आता 6 मध्ये 33, 6 मध्ये 33 आणि गोलंदाज अभि पाटील. बघूया कोणाकडे देतील. रजनीश पाटील देखील गोलंदाज आहेत, विलास पाटील देखील गोलंदाज आहेत, दिलीप फौजदार गोलंदाज आहेत. पर्याय भरपूर आहेत. मात्र इथे अभि पाटीलनं या स्पर्धेतून प्रत्येक सामन्यातून चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि सचिन धोका घेणार नाहीये. संघाचा एक कूल कॅप्टन आहे. 7 चेंडूमध्ये 33. नक्कीच वडनगर टीम आज गोलंदाजीतून देखील फारशी साथ मिळाली नाही. महेश काबूकरनं पहिल्या ओव्हरमध्ये 11, जितू धुमालेनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, बिरू पाटीलनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि गोविंद पाटीलला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा ठोकल्या होत्या. नक्कीच अशोक चिंतेवर आणि पंकजी चौधरी तसेच वैभव चौधरी आणि नरेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं जॉली कामतगार टीमला भरपूर शुभेच्छा आलेत. धन्यवाद. पंकजी चौधरी, वैभवजी चौधरी, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. 5 मध्ये 32. सामना फसलाय. वडनगर टीमसाठी ते चेंडूला पोल केलाय. मात्र तिथे अरविंद पाटील डीप मिड विकेट रिजनला झेल जज करतायत. फलंदाज नेत्रंजन पाटील आउट. भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. पहिल्या दिवसाचा विजेता आणि पहिला फायनलचा तिकीट जरूर बुक करेल यात आता शंका नाहीये. आज विलास पाटील आमचे खुश आहेत. भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे लॉर्ड कमिटी मेंबर आहेत. नक्की जगदीश म्हात्रे तुफान पिंपळत संघाचा खेळाडू वेलकम. सावंतजी म्हात्रे साहेब आपल्या मास्टर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सावंतजी म्हात्रे साहेबांचं देखील मंचावरती शुभ आगमन झाले आणि एन्जॉय ग्रुपच्या वतीनं साहेब आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. फक्त 4 चेंडू विद्येश पाटील आलेत आणि हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या 22. 4 मध्ये 31. विद्येश पाटील फलंदाज विद्येश पाटील आहेत. विद्येश पाटील छत्रपती शिवाजी महाराज वडनगर नवीन 40+ संघाची ते करतात धरतायत.
हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि इथे देखील क्षेत्ररक्षक बघा अरविंद पाटील काय झेल घेत आहेत. असं वाटत नाही की 40+ खेळाडू आहेत. वेल जज कॅच. भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय. 7 विकेट 21 चेंडूमध्ये 22 53 धावांचं लक्ष असताना यस तुम्ही घाबरू नका. श्यामशेठ चौधरी आहेत. तुम्ही फक्त खेळा. ते बोललेत तो शब्द पूर्ण करतील. नवीन फलंदाज गणेश ज्युनियर गणेश पाटील. फक्त 3 चेंडू आहेत. फायनल सामन्याचं तिकीट जवळजवळ जॉली कामतगड टीमनं बुक केलेलं आहे. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. डॉट बॉल. काय टीम बनवलेली आहे जॉली कामतगड टीमनं. फक्त नवीन 40+ 2 खेळाडू आणि बाकी सर्व आमचे सिनियर 40+ खेळाडू घेऊन ही टीम या एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. अवी पाटील आणि अमोल पाटील हे 2 नवीन 40+ खेळाडू आहेत आणि बाकीचे सर्व सिनियर 40+ खेळाडू. नक्कीच पहिली टीम या एन्जॉय ग्रुपच्या एन्जॉय ट्रॉफीमध्ये फायनल मध्ये जाण्याच्या तयारीत. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडुनगो टीम पराभवाच्या खायेत. शेवटचा 1 चेंडू. धावा फक्त बनवल्या 23 अजून 30 भरपूर मागे पडलेत. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर पायचीतची अपील आणि अजून 1 विकेट अवी पाटीलच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद अडलक कालूराम पाटील आणि बेस्ट ऑफ लक राम पाटील आणि ऑल टीम जॉली कामतगार अभिनंदन. नक्कीच आपण या सामन्याच्या सामनावीर खेळाडूकडे जाऊया आणि नो डाऊट सामन्याचा हिरो अमोल पाटील ज्यांनी फलंदाजीतून 18 धावा गोलंदाजीतून 3 धावा देत 2 विकेट आणि 3 झेल टिपलेत. तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. नक्कीच सामनावीर पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं त्यांचे आभार. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं रोहिदास पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट. मिथुन कालुराम भोईर यांच्याकडून देखील गिफ्ट आहे. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट आहे. राकेश केने जुनांदुर्के यांच्याकडून देखील मेडल आहे आणि कालीराम म्हात्रे तसेच आयवा झेलसाठी प्रेक्षकांना देखील कैलास शेलारकडून 500 रुपयाचं रोख कॅश प्राईज आहे आणि नित्यानंद मडवी जय बजरंग टेंबिवली संघाचे खेळाडू यांच्याकडून या स्पर्धेतून उत्कृष्ट यष्टीरक्षक ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर दिली जाणार आहे. या आपण अमोल पाटील नक्की सावंतजी म्हात्रे साहेब देखील आम्हाला जोडलेत. मास्टर 40+ उपाध्यक्ष आहेत आणि आज त्यांची टीम आता आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. जय दुर्गा टेमगरपाडा. अमोल पाटील अभिनंदन. शैलेजी पाटील धनराज चौधरी ऑल टीम. महेश मोकल तुम्हाला देखील महेश पाटील ताडाली साहेबांकडून शुभेच्छा आलेत. देऊया आपण अमोल पाटीलला सर्वप्रथम सावंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी जी आम्हाला रोहिदास पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर केपी कैलासदादा पाटील अल्लिमघर यांच्या शुभ हस्ते नक्कीच राकेश केने जुनंदुर्ग यांनी जो मेडल. त्यानंतर कालीराम म्हात्रे जय गोलीश्वर मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देऊया. आकाजी पाटील केवणी एक उत्कृष्ट कबड्डीपटू आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व. त्यानंतर आमचे प्रदीप पाटील TDC बँकचे कर्मचारी आहेत. नक्कीच त्यांचे शुभ हस्ते देखील गिफ्ट देऊन अमोल पाटीलला सन्मानित करू. आणि पंकज भोईर देखील आलेत नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी. यस त्या आपण सांगितलंय
होईल होईल, काय हरकत नाही. अभिनंदन ऑल टीम. आणि जाऊया आपण लगेच आजच्या तिसऱ्या रजनीमधून. वेलकम विकास नाईक, सुनील दिवेकर, भरपूर सारे आमचे मित्र जोडलेत आणि धन्यवाद. ऐकूया आपण पुढील